हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे मस्त, व्यवस्थित आणि खुशाल असाल. तर मी आज व्लॉग आणला आहे की जे खूप मासे खाण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, म्हणजे जे फिश लवर आहेत त्यांच्यासाठी मी आज एक व्लॉग घेऊन आली आहे नवी मुंबईमधला. तर आम्ही डायरेक्ट आज गेलो होतो करंजा जेट्टीवर, जे उरण इथे आहे. तर तुम्ही येथे येण्यासाठी उरणच्या बस डेपोमध्ये आलात की तिथून शेअरिंग ऑटो जातात, जे 20 रुपये घेतात. पण 20 नाही, 30 रुपये घेतील. पण तुम्हाला त्यांना सांगायचं की आम्हाला मेन करंजा जेट्टी फिश मार्केटला सोडा, शेअरिंगमध्ये 30 रुपये घेतात. तर तुम्ही इथे माझ्यासोबत एन्जॉय करा. खूप चालायला लागलं होतं आम्हाला. इथून तिथून असं चाललेलं आमचं. ॲक्च्युली मासे मला एवढे आवडत नाही. मला तुम्ही जास्त व्हेज जेवण द्या, मी एकदम आनंदित खाईल. मला एवढं खायला नॉनव्हेज आवडत नाही. जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी हा मी व्लॉग आणला आहे. तरी पण इथे मला मच्छीचं काही समजत नाही की कशी चांगली असते, कशी फ्रेश असते, कशी चांगली नसते. तर मी इथे माझ्या मैत्रिणीला घेऊन आली होती की जी प्रॉपर कोळी आहे. तर त्यांना घेऊन आली होती मी आणि त्यांनीच मला फिश घेऊन दिली. या फिश बघा तुम्ही, कोलबीज दिसत होत्या आणि छोट्या छोट्या मांदेल्या दिसत होत्या. मला असं वाटतं की या रोडवरती आधी सुरुवातीला बाजार भरत असेल, पण रोड कमी पडत असेल म्हणून तिथे बाजूला लागला असेल मार्केट. आता हा वाटा 50चा होता. हा पूर्ण प्लेट 100ची होती, म्हणजे या प्लेटमध्ये 2 वाटे होते. तर ही पूर्ण कोलबी 100 रुपयाला दिली होती. मी घेतली नव्हती. तुम्ही पाहू शकतात हा वाटा जो तयार केला आहे तो फक्त 50चा होता. मग हे 2 वाटे 100चे. छान अशी फिश आम्हाला भेटली पण होती. मी सुरमई घेतली होती, हलवा घेतला होता आणि कोलंबी घेतली होती. तर आता आम्ही जातो मेन मार्केटमध्ये. इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथपर्यंत आली होती. तर आपण आता जाऊया मेन मार्केटमध्ये. इथे वरती एक कळस दिसतोय, तिथे एक देवी आहे. त्या देवीचं नाव मला माहिती नाही आहे, पण मंदिरात जायला पायऱ्या आहेत आणि वरती गेलात ना की मंदिरातून सगळा हा मोठाचा मोठा जो समुद्र आहे तो दिसतो. कधीतरी वेळ काढून आम्ही या मंदिरातही जाऊ. मला या मंदिराचं नाव माहिती नाही आहे. ज्याला माहीत असेल तर प्लीज कमेंट करून मला सांगा. खूप चालायला लागलं होतं आम्हाला. नशीब की पाऊस नव्हता आणि संध्याकाळी घरी जाताना खूप पाऊस लागला होता. मला तुम्ही डायरेक्ट ऑटो करायची उरण बस स्टॉपपासून, म्हणजे उरण बस स्टँडपासून. त्यांना सांगायचं की मेन मच्छी बाजार
करंजा जेट्टीवरती आम्हाला सोडा, ते जास्तीत जास्त 30 रुपये आमची थोडीशी गडबड झाली. आम्ही डायरेक्ट उरण स्टँडपासून ऑटो केली शेअरिंगमध्ये, तर त्या काकांनी आमच्याकडून 20 रुपये घेतले. आणि मी जो तुम्हाला पहिला मार्केट दाखवला होता छोटासा, तिथे आम्हाला त्यांनी सोडलं 20 रुपयामध्ये. नंतर आम्हाला कळालं की मेन मार्केट मी तुम्हाला दाखवलं होता तिथे बसतो, जिथे भरपूर सारे असे झेंडे लावले आहेत. मग आम्हाला तिथपर्यंत जाण्यासाठी जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागली होती आणि हे आम्ही चालत जात होतो. तर तुम्ही डायरेक्ट तिथून मेन मार्केटला यायचं शेअरिंगमध्ये, तेही 30 रुपयात. तर आमच्यासारखी चूक अजिबात करू नका. रिक्षावाल्यांना व्यवस्थित प्रॉपर नीट विचारा की मेन मार्केटला आम्हाला जायचं आहे. ही जी टाकी दिसते ती तुम्ही लक्षात ठेवा की या टाकीजवळ आपल्याला जायचं आहे. ऑटोवाल्यांना सांगायचं की मेन आम्हाला या टाकीजवळ किंवा हे जे आहे करंजा द्रोणागिरी इथे सोडा. तर हा आहे करंजा द्रोणागिरी मत्स्य व्यवसाय बंदर. इथे संध्याकाळी 4च्या नंतर हा मार्केट सुरू होतो आणि सकाळीही होतो. मी विचारलं होतं तर ते म्हणाले सकाळी पण असतो. सकाळी काहीतरी 7 ते 9 सांगितलं होतं की 10 सांगितलं होतं, मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे. तुम्ही ही टाकी पाहू शकता. ही टाकी एक लँडमार्क आहे. या टाकीच्या सरळ असं जायचं आहे आणि ते तिथे गेले की तुम्हाला तेच रस्ता सांगतातच. तर सोबत राहा माझ्यासोबत. पुढे पण एक गाव जातं, मला माहिती नाही आहे नक्की त्या गावचं नाव. खूप फ्रेश अशा मच्छी मिळाल्या होत्या. पापलेट काहीतरी 1200 रुपये किलो होते. परत नंतर सुरमई वगैरे होती, जी छोट्या पण होत्या, मीडियम होत्या, मोठ्या होत्या. मोठे 600 रुपये किलो होती, जी मीडियम होती ती 400 रुपये किलो होती. तर तुम्ही इथे येऊन प्रत्यक्ष भेटा, बार्गेनिंग करा, मिळते. बार्गेनिंग केल्यावरही तुम्हाला मिळून जाईल. पण हे म्हणजे आम्ही एक ऑब्झर्व केलं की फटाफट लवकर मासे संपून जातात. म्हणून लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा.
हलवा चारशे तुझं काय सांगलंच नाही. 400 आमच्याकडे जे बोलते ना 300 रुपये भर मी नाही जास्त. हे कसं पूर्ण हे कितीला आहे चाळी? जोखून देवाचा होय 1500 रुपये किलो. 1400 दे. हे साईडला माझी व्हिडिओ भारी हो. ते मला समजत नाही हे काय आहे बघ. व्हॉट इज दिस? श्रद्धा काय हे पण नको खूप चारशे लावलं 380 हे हलवे मोठे 400 हे 350. हा 400 किलो 400. सुरमई 400 रुपये किलो. झाली दे एक कमी येतं तुला. हा कुठला मासा आहे? नापास. तीन 300. पापलेट काही ठिकाणी 1000 रुपये किलो होते, काही ठिकाणी 1200 रुपये किलो होते. कोळंबी छान होती. कोळंबी मला एका ठिकाणी 100ला वाटा मिळाला होता की जो की भरपूर दिला होता. आणि सुरमई होती. छोट्या पण होत्या, मीडियम पण होत्या, मोठ्या पण होत्या. तर जी मीडियममध्ये होती ती सुरमई किलो 400पर्यंत होती आणि जी थोडी मोठी होती ती 600 रुपये किलोनी मिळत होती. आणि हलवा होता तो सुद्धा 1 किलोचा घ्यायला गेला तर तुम्हाला 400 रुपयापर्यंत मिळत होता. सांगतात ते जास्त पण आपण कमी करू शकतो. छोटी 400 आणि मोठी 600. 600 किलो 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 किलो. 1 किलोला किती जोगतील हे? मोठा एक लहान 2 1 किलो आहे बरोबर. 60 आहे. कोलबी गते हे कसं आहे पूर्ण पाटी? 1000 रुपये पाटी आहे. आणि हे पापलेटची ते बोंबील तो पण तिथे. आणि पापलेट पापलेट 1500. किती बसेल ते? किती किलो असेल? 5 किलो. 1500 रुपये किलो. कोणता आहे हा? बारकी. कसा आहे तो पाटी? किलोवर. कशी आहे सुरमई? हा? आणि हलवा? हा? व्हिडिओ पूर्ण बघा. आणि स्क्विड फिश सुद्धा इथे अवेलेबल होते. मी जे की कधी खाल्ले नाही. बांगडा होता, रिबन फिश होता, परत घोळ मासा होता, अजून काही खूप खूप प्रकारची मासे होते. पाटी किती किलो बसेल? बोंबील किती जोगतात किलोला?
1600 सगळे कोबीचं कसं बोलला किलो 250 किती आहे किलो ना पाटीवर नाहीये किलोवर आहे 2000 अच्छा किलोला किती चोपतीस आणि हे 1200 आणि हे कसे ओ दादा हे कसे ते 400 रुपये एक नंबर माल आहे 400 रुपये काय 400 रुपये काय 400 रुपये पूर्ण सगळ्यांचे कमी नाही करत किती आणते थोडं लहान काका 300 दे 300 दे 400 रुपये हे खावा लागत पूर्ण सत्य हे काय 4-5 अच्छा खोल घ्या तुम्ही 300 रुपये किलो किलो हे सुरमई पापलेट 1200 एकदम या टोकाला ना इथे कापून द्यायला मावशीसुद्धा बसल्या होत्या की ज्या 1 किलो म्हणजे काही पण असू दे 1 किलोचे 20 रुपये घेतात, पण या काकींनी आमच्याकडून 30 रुपये घेतले होते 1 किलो मच्छी कापायचे आणि पुढे आम्हाला 20 रुपयात भेटले होते की जे 1 किलोमध्ये 1 किलोचे 20 रुपये घेतात. तर शक्यतो आमच्या इकडे तर 10 रुपयात ही कापून देतात, पण इथे काय माहिती 20-30 रुपये घेतले होते. तर या मावशींनी आम्हाला फिश कापून दिले. ॲक्च्युली हे फिश जर तुम्ही लांब राहत असाल तर प्लीज कापून नेऊ नका, कारण आमच्या फिशचे पूर्ण हाल झाले होते. तर जसा आहे तसा मासा न्या आणि तुमच्या घरी गेल्यानंतर जवळच्या आसपास फिश मार्केटमधून मासे कापून घ्या, पण एवढा लांबचा प्रवास कापून नेऊ नका. कापून किती घेतात 20 रुपये कापायचे 1 किलो 20 काय ग आपण काय ग 1 किलोची 20 मस्त आहेत मग. तर तुम्हाला हा संपूर्ण व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी तुमच्यासाठी असे छान छान अजून काहीतरी मार्केट किंवा काही पण एक्सप्लोर करण्यासाठी प्रयत्न करेल. तर माझ्यासोबतच राहा. नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.